डॉक्टर केळकर यांना डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार 2024 प्रदान. शहरातील डॉक्टर भरत केळकर यांना नीलवसंत मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटरतर्फे यंदाचा कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार वैद्यकीय सेवेबद्दल पुरस्कार समितीच्या अध्यक्षा श्रीमती नीलिमाताई पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी दिनांक 7 सायंकाळी 5 वाजता रावसाहेब थोरात सभागृहात प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टर केळकर यांनी प्रथम आपली पुरस्कार्थी म्हणून निवड केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. डॉक्टर वसंतराव पवार त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्यामधील कामाचा झपाटा मी पाहिला आहे. राजकारणात जरी सर सक्रिय होते तरी त्यांच्यामधील सर्जन हा नेहमी जागा होता. आपल्या कामानिमित्त बाहेर गेले तरी नाशिकमध्ये कितीही वाजता परत येऊ सर हॉस्पिटलचा राऊंड कधीही चुकवत नव्हते. त्यांचे संस्कार त्यांनी त्यांच्या कृतीतून माझ्यावर बिंबवले आहेत. श्री अनिल गाडगीळ आणि भीष्मराज बाम या दोघांच्या मार्गदर्शनाने मी आज इथवर येऊन पोहोचलो आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो व त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवून आपले समाज ऋण आपण फेडले पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडनं तुम्ही जसे बरेच सगळ्यांनी त्यांच्याकडनं शिकला तसं मला जे भावलेल्या गोष्टी आहे त्या म्हणजे एफिशियन्सी त्यांची. इव्हन बायपास नंतर पुन्हा कामाला ज्या पद्धतीने ते लागले ते म्हणजे माइंडसेट त्यांचा त्या पद्धतीचा सगळ्यांना स्फूर्ती देणार असतो. टाईम मॅनेजमेंटमध्ये मला जे आठवतं की त्यांच्या हॉस्पिटल पहाटे जरी कुठल्या दौऱ्याला जायचं असलं तरी त्याच्या अगोदर पेशंटचं राऊंड घ्यायचं आणि रात्री 2ला परत आले तरी सुद्धा पेशंटचं राऊंड घ्यायचं. एनर्जी मॅनेजमेंट ते जेव्हा प्रवास करायचे 717 मला त्याच्यामधनं नेहमी प्रवासात ते झोप घेऊ शकत होते की पुढच्या कार्यासाठी पुन्हा ताजतवान होऊन तयार होऊन यायच्यासाठी. सरांना BC रॉय अवॉर्ड हा पुरस्कार जाहीर झाला. डॉक्टर BC रॉय हे उत्तुंग व्यक्तिमत्व. बंगालमध्ये ते मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची प्रॅक्टिस चालू होती आणि तशीच कॅपॅसिटी डॉक्टर वसंतराव पवार यांच्याकडे नक्कीच होती. मला हे खूप चांगलं वाटलं त्यांनी ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा की आई वडिलांची कशी काळजी घेतली. मला त्यांची मी बऱ्याचदा त्यांना बघायला येतो आणि नंतर त्यांचं जी तुला केली त्यांची पुस्तकांची तुला वगैरे ते एक वेगळ्या पद्धतीचे एक कृतज्ञता व्यक्त करण्याचं चालू होतं. माझ्या मनावरती ज्या अतिशय बिंबवल्या गेलेल्या त्यांच्या कृतीतून बिंबवलेल्या हे काही गुण आहेत तेच फॉलो करण्याचा मी खूप प्रयत्न करतो. सांगितल्यानुसार आई वडिलांचं मला कार्य समाजाचे कार्य हे ईश्वर कार्य असते व तोच आपल्याकडून ते करून घेत असतो. आपल्या युद्धग्रस्त भागातील अनुभव त्यांनी कथन केले व इतर देशातील लोकांपेक्षा आपण किती भाग्यवान आहोत की उद्या झोपताना सकाळी आपल्यास चहा मिळणार याची गॅरंटी आहे. हे मला युद्धभूमीवर काम करताना जाणवलं असं त्यांनी सांगितलं. आज मिळालेल्या या पुरस्कारानं माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे सरांचा हा आशीर्वाद समजून मी या भावनेनं या पुरस्काराचा स्वीकार करतो असे त्यांनी सांगितले.
युद्धभूमीवरील अनुभव हेच दाहक वास्तवाची जाणीव करून देतात. युद्धग्रस्त येमेनमधील नागरिकांची सुटका करणारं ऑपरेशन राहत कसं पार पडलं व त्यात आपला सहभाग कसा राहिला याची माहिती डॉक्टर केळकर यांनी दिली. डॉक्टर केळकर यांनी सत्काराला उत्तर दिलं. सामाजिक कार्याची ज्योत प्रत्येकानं प्रज्वलित केली तर कोणीही दुःखी राहणार नाही, कोणी समस्याग्रस्त राहणार नाही. डॉक्टर असो की सामान्य नागरिक, प्रत्येकानं आपलं अस्तित्व सिद्ध करावं. यामुळे मूळ व्यवसायाच्या पलीकडं काय चाललं आहे हे डोळसपणे पाहून आपण कोणास मदतगार ठरू शकतो का याचा विचार प्रत्येकानं करावा, असं डॉक्टर केळकर म्हणाले. पंढरपूर व त्र्यंबकेश्वरच्या वारीतील स्वच्छता व वैद्यकीय सेवेतील कामाचा अनुभव देखील त्यांनी कथन केला. कोणतेही काम टीमवर्कमधून उभं राहतं, असंही डॉक्टर केळकर म्हणाले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची पवार यांनी आतापर्यंत नीलवसंत फाउंडेशन करत असलेल्या कामाचा आढावा घेतला व आपले व सामाजिक काम करताना आपल्याला येणारे अनुभव सांगितले. अमृता पवार, प्रणव पवार आदी उपस्थित होते. परिचय डॉक्टर अविनाश आंधळे यांनी करून दिला. आभार श्री वसंतराव खैरनार यांनी मानले.